नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी मोठी ब्रेकिंग बातमी। वेतनवाढीमुळे पेन्शनमध्ये होणार तब्बल इतक्या हजाराची वाढ। मित्रांनो, काय आहे ह्या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेत 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला हिरवा कंदील दाखवला आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत औपचारिक घोषणा केली असून या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता आपण या महत्त्वाच्या निर्णयामागील सर्व पैलूचा आढावा घेऊयात। वेतन आयोगाची आवश्यकता आणि महत्त्व। मित्रांनो, सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन आणि भत्ते प्राप्त करत आहेत। मात्र वाढती महागाई आणि बदलते आर्थिक परिदृश्य लक्षात घेता नवीन वेतन आयोगाची आवश्यकता भासत होती। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मूलभूत बदल होणार असून त्यांच्या आर्थिक कल्याणाचा विचार केला जाणार आहे। मित्रांनो, अपेक्षित वेतनवाढ आणि आर्थिक लाभ विविध तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये लक्ष्य वाढवण्याची शक्यता आहे। सिंघानिया अँड कंपनीचे भागीदार रितिका नय्यर यांच्या मते पेन्शनमध्ये 20 ते 30% वाढ अपेक्षित आहे। फॉक्स मंडल अँड असोसिएट LLP चे सुमित घर यांनी अधिक आशावादी अंदाज व्यक्त केला असून त्यांच्यामध्ये 2.86चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास वेतन आणि पेन्शनमध्ये 186% पर्यंत वाढ होऊ शकते। SKB लॉ ऑफिसचे वरिष्ठ असोसिएट भारद्वाज यांनीही पेन्शनमध्ये 25 ते 30% वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे। मित्रांनो, पुढील वाटचाल आणि अंमलबजावणी आयोगाच्या स्थापनेनंतर पुढील टप्पे महत्त्वाचे असतील। त्यात आहे आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती, नंतर आहे विविध कर्मचारी संघटनाशी चर्चा आणि विचारविनिमय, देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास, शिफारसीचे सादरीकरण आणि सरकारकडून त्यांचा स्वीकार, त्यानंतर आहे नवीन वेतन संरचनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। या निर्णयामुळे न केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांचा लाभ होईल तर निवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ मिळण्याची अपेक्षा आहे। आयोगाच्या शिफारसी आणि त्यांच्या अंमलबजावणी यावर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, या वेतन आयोगाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, कर्मचारी संघटना आणि विविध हितसंबंधीय घटकांमध्ये सकारात्मक संवाद आणि सहकार्य आवश्यक आहे। यामुळे एक संतुलित आणि न्याय्य वेतन संरचना निर्माण होण्यास मदत होईल, जी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासोबतच देशाच्या आर्थिक स्थिरतेचाही विचार करणारी असेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।